पाहिजे. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो, की आमच्या शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4 वर्षाच्या पूर्वी आमचा असाच व्हिडिओ आणि आमचं मराठा लग्नाक्षदाचं कार्य पाहून एका आमच्या सहकारी मित्राचा फोन आला, की आपल्याला वधूवर परिचय मेळावा घ्यायचा. त्या ठिकाणी त्यांनी मेळावा घेतला. पहिल्या वर्षी सुरुवातीला 5-10 लोकं झाली. त्याचा खर्च भागवणं सुद्धा कठीण होतं, कारण रूट लेव्हलच्या माणसाला ह्या गोष्टी करणं शक्य नसतं. आता मी जर म्हटलं, की मी पत्राच्या घरात राहतो आणि एखादा वधूवर परिचय मेळावा आयोजित करतो, त्यामध्ये बाकीचे घर खर्च भागवता नाकी नऊ येतात. या गटाचं कर्ज, त्या गटाचं कर्ज, हे सगळं चालवत असताना मी समाजासाठी इच्छा असूनही पैसे खर्च करू शकत नाही. मात्र समाज हा काहीतरी करू शकतो, की त्या बुलढाण्याच्या माणूस फाउंडेशननं दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी हिंमत न हारता त्यांना अनेक दाते भेटले आणि हिंमत न हारता त्यांनी असे परिचय मेळावे घेतले, की त्या परिचय मेळाव्यामध्ये फक्त विधवा, परित्यक्त्या, ज्या घटस्फोटित आहेत किंवा ज्यांचा कुठेतरी काडीमोड झालेला आहे किंवा त्या एकल आयुष्य जगतात, अशांचा मेळावा ठेवला आणि 2 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 75 विधवांचे लग्न केले.